हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. आय एम मृणाल आणि आज मी तुम्हाला घेऊन जाते आहे आमच्या सोसायटीमध्ये ऑर्गनाईज केलेल्या फ्ली मार्केटमध्ये. आय ऑलमोस्ट डिड नॉट ब्लॉग दिस व्हिडिओ, देन आय थॉट की वाय नॉट जस्ट शो यू अराउंड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सोसायटीमध्ये एक्झिबिशन स्लॅश फ्ली मार्केट आपण म्हणू शकतो असं एक ऑर्गनाईज केलं होतं, ज्यामध्ये डिफरंट टाईप्सच्या साडीज होत्या, ऑफिस गोईंग लेडीज गर्ल्ससाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कुर्तीज होत्या. तर चला आपण एक्सप्लोर करूया. हा जो एक पर्टिक्युलर स्टॉल होता, इथे खूप सुंदर अशा डेली वेअर एकदम लाईटवेट अशा साडीज, खूप अशा एलिगंट, अफोर्डेबल अँड रिच इन क्वालिटी होते. मोस्ट ऑफ द आर्टिकल्सचे मटेरियल हे प्युअर कॉटन, सिल्क अशातूनच होते. हे जे मार्केट असतं, इथे नुसतं क्लोथ्स वगैरे अशा गोष्टी नसतात, तर खाण्यापिण्याच्या पण बऱ्याचशा गोष्टी असतात अवेलेबल, जेणेकरून लेडीज जे शॉपिंग करतात त्या थकायला नको, मध्येच त्यांना काहीतरी खायला हवं. इनफॅक्ट लेडीजसोबत त्यांचे छोटे मुलं असतात, हजबंड्स असतात, त्यांचं पण काहीतरी एंटरटेनमेंट व्हावं म्हणून हे असतं. मला वाटतं सोल पर्पज ह्या एक्झिबिशनचा हा असतो की इथले जे शॉपकीपर्स असतात त्यांचं स्वतःचं काही स्टोअर नसतं. मोस्ट ऑफ द शॉपकीपर्स हे एकदम स्मॉल स्केल त्यांचं इनिशियल स्टेजला त्यांचे ते कंपनी स्टार्ट करतात. तर त्या केसमध्ये अशा लोकांना एनकरेजमेंट, त्यांची पब्लिसिटी व्हावी, त्यासाठी हे सगळं ऑर्गनाईज केलेलं असतं. आणि त्यातल्या त्यात हे जे छोट्या स्केलवरून, ऑर आय वुड लाईक टू से, जे शॉपकीपर्स और वेंडर्स इंस्टाग्रामवरून त्यांचे कस्टमर्स कलेक्ट करतात आणि जे कस्टमर्स जेन्युइनली त्यांच्याकडनं बाय करतात, तो एक ट्रस्ट वेगळाच राहतो. जसं तुम्ही बघू शकता, इथे लहान मुलांसाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची खेळणी असतात, एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये, आणि क्वालिटी पण एकदम टॉप नॉच असते. ह्या स्पेसिफिक स्टॉलवरनं मी काही सिल्वर रिंग्स विकत घेतल्या, ज्या खूप दिवसापासून माझी घ्यायची इच्छा होती आणि मला मनासारख्या रिंग्स तिथे मिळाल्या. एक्झिबिशन बघता बघता आम्ही मध्ये एक स्टॉप घेतला, जिथे खूप सगळे व्हरायटी ऑफ फूड आयटम्स अवेलेबल होते आणि आम्ही त्यातल्या त्यात ऑर्डर केलं एक नाचो, जे खूप टेस्टी होतं. त्यानंतर माझी आई माझ्यासोबत होती. आई आणि मी गेलो कुर्तीजच्या सेक्शनमध्ये. तिथून मला ऑफिस वेअर पूर्ण ड्रेसेस हवे होते, पण बरेचसे असं झालं आहे की लास्ट मंथच मी खूप शॉपिंग केली, त्यामुळे आईने मला जास्त काही गिफ्ट दिलं नाही. साडीजच्या एका स्टॉलवर आम्हाला क्यूट अशा आंटी मिळाल्या, ज्यांचं कलेक्शन फार चांगलं होतं, ज्यांचे पीसेस खूप युनिक होते. आमचा नेक्स्ट स्टॉप होता मोमोजच्या स्टॉलवर. तिथे आम्ही ऑर्डर केले व्हेज स्टीम मोमोज, आणि खूप टेस्टी असे मोमोज होते, एकदम फ्रेश होते, खाऊन खूपच मज्जा आली. या सगळ्यामध्ये लहान मुलांची आवड लक्षात ठेवून सुद्धा त्यांच्यासाठी काही प्ले एरियाज अरेंज करण्यात आले होते, ज्यामुळे मदर्स आहेत त्या त्यांच्या शॉपिंगवर फोकस करू शकतात आणि किड्स आहेत ते त्यांचं प्ले टाईम एन्जॉय करू शकतात. ही जी पर्टिक्युलर क्लिप आहे ही मी अराउंड 6:37 शूट केलेली, त्यामुळे लहान मुलांचा इतका क्राऊड नव्हता, कारण मोस्ट ऑफ द पेरेंट्स आहेत ते अराउंड 7:38 फ्री होतात आणि त्यानंतर ते फ्ली मार्केट किंवा एक्झिबिशन एन्जॉय करायला येतात. समर इज जस्ट अराउंड द कॉर्नर आणि एक गोला तर बनता है, म्हणून आम्ही एक गोला ऑर्डर केला. सध्या पुण्याचं वेदर हे थोडं ह्युमिड, थोडं हॉट असं आहे, त्यामुळे गोला खाऊन एकदम दिलाला थंडक पोचल्यासारखी फिलिंग झाली.
दिस इज राउंड अप माय हजबंड हू इज एन्जॉईंग हिज गोला. माझा ॲक्च्युली थोडा घसा खराब असल्यामुळे मी सेपरेट गोला नाही घेतला, पण त्यातूनच मी थोडं खाल्लं. So this is the overview of all of the stalls which were part of this exhibition. So if you like this vlog, please do like, share and subscribe, and see you next time. Bye.